प्रभूच्या प्रेमळ नावामध्ये आपणा सर्वांस प्रीतीचा सलाम. मानवी जीवनामध्ये पश्चातापाला अनन्यसाधारण महत्त्व आहे आणि जर आध्यात्मिकदृष्ट्या आपण पाहायला गेलो तर मानवाला पश्चाताप अतिशय गरजेचा आहे. बायबलसुद्धा आपल्याला तेच सांगते की पश्चाताप करा. पश्चाताप रिपेंटन्स म्हणजेच आपल्याला पापाची कबुली देऊन पाप सोडून देणे आणि परमेश्वराचा मार्ग अनुसरणे. बायबलमध्ये पश्चातापासाठी ग्रीक शब्द मेटानोइया असा आहे. त्याचा अर्थ मनाचा बदल किंवा आपल्या कृतीचा बदल. थोडक्यात आपण पाप सोडून परमेश्वराकडे पूर्णतः वळणे म्हणजेच पश्चाताप आहे. मत्तेय याचा 3 अध्याय आणि 2 वचन आम्हाला सांगते. बाप्तिस्मा करणारा योहान आम्हाला सांगतो की पश्चाताप करा, कारण स्वर्गाचं राज्य जवळ आलेलं आहे. बायबल आम्हाला शिकवते की खरा पश्चाताप हा फक्त शब्दांनी नाही तर हृदय परिवर्तन किंवा आमच्या कृतीतून दिसला पाहिजे. ज्यावेळेस आम्ही पश्चाताप करतो त्यावेळेस केवळ आम्ही प्रार्थना करतो आणि शब्दांनी आम्ही पश्चाताप करतो की प्रभू तू आम्हाला क्षमा कर, आमच्या हातून अमुक ही पापे झालेली आहेत आणि या पापांची तू आम्हाला क्षमा कर. हा पश्चाताप फक्त शब्दांनी होत नाही तर त्या ठिकाणी आमचं मन बदललं पाहिजे, आमचं मन परिवर्तन झालं पाहिजे आणि हा जो पश्चाताप आहे हा पश्चाताप आम्हाला आमच्या वागण्यातून आमच्या कृतीतून दिसला पाहिजे. बायबल आम्हाला सांगते मार्क याचा 1 अध्याय आणि 15व्या वचनामध्ये काळाची पूर्णता झाली आहे व देवाचे राज्य जवळ आले आहे. पश्चाताप करा व सुवार्तेवर विश्वास ठेवा. जेव्हा येशूची परीक्षा अरण्यामध्ये झाली आणि त्यानंतर प्रभू येशूने त्याच्या कार्याला सुरुवात केली, त्याच्या सेवेला सुरुवात केली आणि मग येशू हा देवाच्या राज्याची सुवार्ता गाजवत गालिलामध्ये आला आणि मग तो म्हणत आहे की काळाची पूर्णता झाली आहे, देवाचे राज्य जवळ आले आहे, पश्चाताप करा. प्रभू येशू आणि बाप्तिस्मा करणारा योहान हे दोघंही पश्चातापाचं आवाहन करत आहेत. मग आम्ही पाहतो की आम्हाला आमच्या जीवनामध्ये पश्चाताप का आवश्यक आहे, आम्ही पश्चाताप का केला पाहिजे. रोमकरास पत्र याचा 3 अध्याय आणि 23व्या वचनामध्ये बायबल आम्हाला सांगते, कारण सर्वांनी पाप केले आहे आणि ते देवाच्या गौरवाला उणे पडले आहेत. आपण पाहतो की मानव हा प्राणी पापी आहे. पापातच मानवाचा जन्म झालेला आहे आणि बायबलनुसार आम्ही सर्वजण पापी आहोत आणि या पापामुळे आम्ही देवाच्या गौरवाला उणे पडलेलो आहोत. दावीद राजा म्हणतो, पहा मी जन्माचाच पातकी आहे, माझ्या आईने माझे गर्भधारण केले तेव्हाचाच मी पातकी आहे. आमच्या पापामुळे आम्ही देवाच्या गौरवाला उणे पडलेलो आहोत. आमचे परमेश्वराशी असलेले नाते या पापामुळे तुटलेले आहे. देवामध्ये आणि आमच्यामध्ये एक पापाची मोठी आडभिंत तयार झालेली आहे आणि म्हणून पश्चाताप जर आम्ही केला तर आमचं जे देवाशी नातं तुटलेलं आहे
ते पुन्हा जुळलं जाणार आहे. आणि म्हणून आम्हाला पश्चातापाची गरज आहे. देवाशी आमचा पुन्हा समेट होतो आणि आमचं पुन्हा नातं घनिष्ठ होतं आणि म्हणून आम्ही त्या ठिकाणी पश्चाताप करणं अतिशय गरजेचं आहे. जर आम्ही पश्चाताप केला नाही तर आम्हाला सार्वकालिक जीवन नाही. ज्यावेळेस वचन आम्हाला सांगतं की आम्ही सर्व पापी आहोत आणि वचन आम्हाला बायबलमध्ये सांगत आहे की पापाचं वेतन मरण आहे. आम्ही सर्वजण एक ना एक दिवस या जगामधून आम्ही जाणार आहोत. म्हणजे आम्हा प्रत्येकाला मरण येणार आहे, कारण आम्ही सर्वजण पापी आहोत आणि आम्ही एक ना एक दिवस आम्ही सर्वजण मरणार आहोत. म्हणजेच आम्हाला पापाचं वेतन मरण हे मिळणार आहे. आणि मग आमच्या या जगिक मृत्यूनंतर आमच्या समोर दोन गोष्टी आहेत. एक म्हणजे सार्वकालिक जीवन आहे आणि दुसरी म्हणजे सार्वकालिक मरण. स्वर्ग आणि नरक या दोन गोष्टी आमच्या समोर आहेत. आणि म्हणून जर आम्हाला सार्वकालिक जीवनामध्ये जायचं असेल, आम्हाला स्वर्गामध्ये जायचं असेल, तर आम्हाला पश्चातापाची आवश्यकता आहे. लूक याचा 13वा अध्याय आणि 3रं वचन त्याच्या उत्तरार्धात लिहिलेलं आहे. तरी पण जर तुम्ही पश्चाताप केला नाही तर तुम्हा सर्वांचा त्यांच्यासारखा नाश होईल. आणि जर आम्ही पश्चाताप केला नाही तर निश्चितच आमचा नाश आहे. वचन आम्हाला सांगत आहे आमचा नाश होईल आणि आम्ही त्या ठिकाणी नरकामध्ये टाकले जाऊ. म्हणून देवाशी असलेलं नातं पुन्हा जुळवण्यासाठी, त्याचप्रमाणे आम्हाला सार्वकालिक जीवन मिळण्यासाठी आम्हाला पश्चातापाची गरज आहे. प्रियांनो, पश्चाताप केल्यानंतर आम्हाला काही आशीर्वाद देव देतो आणि ते आशीर्वाद कोणते आहेत हे आपण आता पाहूया. आम्ही ज्यावेळेस पश्चाताप करतो त्यावेळेस देव आमच्या पापांची क्षमा करतो. म्हणजे आम्हाला पहिला आशीर्वाद तो मिळतो की देव आमच्या पापांची क्षमा करतो. प्रेषितांची कृत्य याचा 3रा अध्याय आणि 19 वचन, तेव्हा तुमची पापे पुसून टाकली जावीत म्हणून पश्चाताप करा व वळा, अशासाठी की विश्रांतीचे समय प्रभू जवळून यावेत. जेव्हा आम्ही पश्चाताप करतो तेव्हा देव आमची पापं पुसून टाकतो आणि आम्हाला आमच्या पापांची क्षमा मिळते. प्रियांनो, बायबलमध्ये प्रेषितांची कृत्य याचा 16वा अध्याय आणि 31वं वचन सांगत आहे, प्रभू येशू ख्रिस्तावर विश्वास ठेव म्हणजे तुझे व तुझ्या घराण्याचे तारण होईल. ज्यावेळेस आम्ही प्रभू येशूवर विश्वास ठेवतो आणि आमच्या पापांची क्षमा मागतो त्यावेळेस देव आम्हाला तारण विदित करतो आणि आम्हाला अनंत काळचं जीवन आम्हाला त्या ठिकाणी प्राप्त होतं. जक्कय आपणा सर्वांना माहीत आहे, उंचीने ठेंगणा होता आणि प्रभू त्या वाटेवरून जात असताना त्याला प्रभूला पाहण्याची इच्छा झाली. म्हणून जक्कय त्या उंबराच्या झाडावर चढला आणि तो प्रभू येशूला पाहत होता. आणि प्रभू येशू त्या रस्त्याने जात असताना त्याने जक्कईला पाहिलं आणि तो त्या ठिकाणी थांबला आणि म्हटला, जक्कया तू खाली उतर, आज मला तुझ्या घरी जेवायला यायचं आहे. आणि लगेचच जक्कयाने आपल्या पापांची कबुली त्या ठिकाणी दिलेली आहे. प्रियांनो, आणि मग प्रभू येशू त्याला म्हणत आहे की आज तुझे आणि तुझ्या घराण्याला मी तारण विदित केलेलं आहे. ज्या वेळेस आम्ही आमचं पाप देवाच्या पुढं कबूल करतो त्यावेळेस प्रभू आम्हाला अनंत काळचं जीवन आम्हाला देतो. पहिले योहान याचा 1 अध्याय आणि 9 वचन, योहानाचे पत्र, पहिलं पत्र याचा 1 अध्याय आणि 9 वचन, जर आपण आपली पापे पदरी घेतली तर तो विश्वसनीय व न्यायी आहे, म्हणून आपल्या पापांची क्षमा करील व आपल्याला सर्व अनितीपासून शुद्ध करील.
जेव्हा आमची पापं आम्ही पदरामध्ये घेतो, तेव्हा देव आमच्या पापांची आम्हाला क्षमा करतो आणि सर्व अनितीपासून तो शुद्ध करणारा देव आहे. ज्यावेळेस आम्ही पाप करतो, आम्ही अस्वस्थ होतो, आम्ही चोरी करतो, आम्ही खोटं बोलतो, आम्ही लबाडी करतो, देवाच्या विरोधात आम्ही वागतो, त्यावेळेस आम्ही आमच्या अंतःकरणाची शांती कुठेतरी हरवून बसतो आणि मग आमचं मन हे अस्वस्थ होतं. प्रियांनो, पाप हे बाहेरून येत नाही, तर आमच्या अंतःकरणातून बाहेर पडतं आणि मग आमचं हृदय, आमच्या हृदयातून, आमच्या विचारातून, आमच्या मनातून हे पाप बाहेर पडत असतं आणि मग त्यावेळेस आम्ही अशुद्ध असे होतो आणि त्या ठिकाणी परमेश्वराची शांती आमच्या अंतःकरणात राहत नाही. आणि ज्यावेळेस आम्ही आमची पापकबुली देवाजवळ देतो, तेव्हा देव आम्हाला या सर्व अनितीपासून शुद्ध करतो, आमचं हृदय तो शुद्ध करतो, आमचं मन परिवर्तन तो करतो आणि आमची जी शांती आहे, जी आम्ही हरवलेली असते, ती परमेश्वर आम्हाला पुन्हा शांती देतो. पश्चाताप केल्यानंतर आम्हाला प्रभू अद्भुत अशी शांती आमच्या अंतःकरणामध्ये देतो. प्रियांनो, मग पुढे आपण पाहूयात की मग खरा पश्चाताप आम्ही कसा करावा. आपण पाहिलं की पश्चातापाची का आवश्यकता आहे आणि पश्चाताप केल्यावर आम्हाला कोणकोणते आशीर्वाद मिळतात हे आपण पाहिलं. आता आपल्याला खरा पश्चाताप आम्ही कसा केला पाहिजे, कसा करावा, यावर आपण मनन आणि चिंतन करूयात. बायबलमध्ये स्तोत्रसंहिता 32 आणि 5वं वचन, मी आपले पाप तुझ्याजवळ कबूल केले, मी आपली अनिती लपवून ठेवली नाही, मी आपले अपराध परमेश्वराजवळ कबूल करीन असे मी म्हणालो, तेव्हा तू मला माझ्या पापदोषाची क्षमा केली. जेव्हा आम्हाला खरा पश्चाताप करायचा असतो, तेव्हा आम्हाला पापाची कबुली देणं अतिशय गरजेचं आहे. आपण पाहतो प्रियांनो, ज्या वेळेस आम्ही प्रार्थना करतो, त्यावेळेस आम्ही मोघमरित्या परमेश्वराची क्षमा मागतो. प्रभू, दिवसभरात माझ्या हातून जे काही पापं घडलेली आहेत, त्या पापांची तू आम्हाला क्षमा कर. आम्ही म्हणतो, प्रभू, कळत न कळत झालेल्या पापांची तू आम्हाला दयेने आणि कृपेने क्षमा कर. परंतु प्रियांनो, कोणतंच पाप हे न कळत मनुष्याच्या हाताने घडत नाही. सैतान आम्हाला मोहामध्ये टाकतो आणि मग आम्ही ते पाप करण्यासाठी प्रवृत्त होतो. न कळत कोणतंच पाप आमच्या हातून होत नाही, आम्ही स्वतःहून ते पाप करतो आणि मग प्रार्थना करताना आम्ही असं म्हणत असतो. परंतु ज्या वेळेस आम्ही पापांची कबुली देतो, त्यावेळेस तुमच्या हातून नेमकं कोणतं पाप घडलेलं आहे ते पाप तुम्ही प्रभूला सांगा आणि मग प्रभूजवळ क्षमा मागा की प्रभू, आज मी या ठिकाणी चोरी केलेली आहे, प्रभू तुला मी नाकारलेलं आहे, प्रभू मी माझ्या शेजाऱ्याशी खोटं बोललेलो आहे, मी माझ्या शेजाऱ्याविरुद्ध खोटी साक्ष दिलेली आहे. ज्यावेळेस आम्ही आमचं पाप देवापुढं कबूल करतो, त्यावेळेस आम्ही जे पाप केलेलं असेल ते पाप आम्ही देवाच्या पुढं कबूल करणं गरजेचं आहे. 2 कोरिन्थियरास पत्र याचा 7वा अध्याय आणि 10वं वचन आम्हाला सांगतं, कारण ईश्वर प्रेरित दुःख तारणदायी पश्चातापास कारणीभूत होते, त्याबद्दल वाईट वाटत नाही, पण ऐहिक दुःख मरणास कारणीभूत होते. ज्यावेळेस आम्ही पश्चाताप करतो, त्यावेळेस आमच्या अंतःकरणामध्ये दुःख झालं पाहिजे. पश्चाताप करताना खरोखर आम्ही देवाच्या विरोधात चुकीचं काम केलेलं आहे, आमचं वर्तन हे गैरवर्तन झालेलं आहे आणि त्यामुळे आम्ही आमच्या देवाला दुखावलेलं आहे, याची जाणीव मनुष्याच्या अंतःकरणात होणं अतिशय गरजेचं आहे. आणि म्हणून ज्या वेळेस आम्ही पश्चाताप करतो, तेव्हा आम्हाला आमच्या पापाबद्दल खेद आम्ही व्यक्त केला पाहिजे, दुःख व्यक्त केलं पाहिजे.
लूक शुभवर्तमान याचा 3रा अध्याय आणि 8वं वचन त्याच्या पूर्वार्धात लिहिलेलं आहे, आता पश्चातापास योग्य अशी फळे द्या. म्हणजेच आम्हाला आमचं जीवन परिवर्तन करणं अतिशय गरजेचं आहे. जे जुनं जीवन आहे आमचं ते आम्ही टाकून दिलं पाहिजे आणि नवीन जीवन आम्ही स्वीकारलं पाहिजे. आमचं जीवन बदलणं अतिशय गरजेचं आहे. बायबलमध्ये यशायाचा 55वा अध्याय आणि 7वं वचन आम्हाला सांगत आहे, दुर्जन आपला मार्ग सोडो, अधर्मी आपल्या कल्पनांचा त्याग करो आणि परमेश्वराकडे वळो, म्हणजे तो त्याच्यावर दया करील. तो आमच्या देवाकडे वळो, कारण तो त्याला भरपूर क्षमा करील. ज्यावेळेस आम्ही चुकीचा मार्ग सोडून देतो आणि ज्या आमच्या कल्पनांमध्ये अधर्म आहे, अनिती आहे, असे विचार आम्ही ह्या कल्पना सोडून देतो, त्यागून देतो आणि देवाकडे वळतो, तेव्हा देव आम्हाला भरपूर क्षमा करतो आणि आमचा पश्चाताप त्याच्यामुळे तो आम्हाला क्षमा करतो. पश्चाताप करण्यासाठी आम्ही देवाची कृपा मागणं खूप गरजेचं आहे. ज्यावेळेस आम्ही देवाची कृपा मागतो तेव्हा देव आम्हाला निश्चित क्षमा करणारा देव आहे. आपण बायबलमध्ये लूक शुभवर्तमान याचा 16वा अध्याय आणि 19 ते 31 जर ही वचनं आपण वाचली तर त्यामध्ये लिहिलेलं आहे, श्रीमंत मनुष्य आणि दरिद्री लाजार याची एक कथा सांगितलेली आहे आणि कित्येक वेळा आपण ही ऐकलेली आहे आणि वाचलेली देखील आहे. या कथेमध्ये 2 पात्र आहेत. एक आहे श्रीमंत मनुष्य आणि दुसरा आहे दरिद्री लाजार. मग या लूक शुभवर्तमानामध्ये 16वा अध्याय आणि 19 वचनाच्या अगोदरची जर काही आपण वचनं वाचली तर 14व्या वचनामध्ये आपल्याला दिसून येतं की परुषी हे धनलोभी होते. हे धनावर प्रेम करणारे होते आणि ख्रिस्ताचं शिक्षण ऐकून हे परुषी लोक हसत होते. परुषी स्वतःला नीतिमान म्हणत होते, परंतु त्यांनी परमेश्वराचं वचन धिक्कारलेलं होतं आणि हे अतिशय ढोंगी होते. आणि म्हणून लूक शुभवर्तमान याचा 16वा अध्याय आणि 15व्या वचनामध्ये लिहिलेलं आहे, तुम्ही स्वतःस लोकांपुढे नीतिमान म्हणून घेणारे आहात, परंतु देव तुमची अंतःकरणे ओळखतो. देवाचे वचन त्यांनी नाकारले म्हणून ते रद्द होणार नव्हते. देवाच्या वचनाकडे दुर्लक्ष करून पश्चाताप न करणे याचा शेवट नरकात पडणे हा आहे. हे प्रभूने या गोष्टीतून, या उदाहरणातून दाखवून दिलेलं आहे. प्रियांनो, श्रीमंती हा एक देवाचा आशीर्वाद आहे असे परुषी म्हणत होते, परंतु त्यांना असं वाटत होतं की आम्हाला पश्चाताप करण्याची काहीच गरज भासत नाही. हा त्यांचा चुकीचा समज होता. आणि मग आपण ही पुढे गोष्ट पाहतो की हा जो श्रीमंत मनुष्य आहे, हा श्रीमंत मनुष्य जांभळी आणि तलम वस्त्र घालत असायचा आणि दररोज हा थाटामाटाने ख्याली खुशाली करत असायचा. तो अतिशय वैभवशाली जीवन जगत होता, परंतु गरिबांविषयी त्याला कधीही सहानुभूती नव्हती. भौतिक सुखामध्ये तो जीवन व्यतीत करत होता. त्याला परमेश्वराबद्दल आस्था नव्हती किंवा परमेश्वराबद्दलचा विश्वास देखील त्याच्या अंतःकरणात नव्हता. असा हा श्रीमंत मनुष्य होता. आणि हा दरिद्री लाजार हा अत्यंत गरीब होता. हा रोगग्रस्त होता. त्याच्या अंगावर संपूर्ण फोड आलेले होते आणि त्या फोडांनी तो भरलेला होता. आणि वचन आम्हाला सांगतं बायबलमध्ये की कुत्री येऊन त्याचे फोड चाटत असे. हा श्रीमंताच्या दाराजवळ पडून होता आणि अन्नासाठी तळमळत होता. भुकेने व्याकुळ झालेला दिसत आहे. तो एकटा होता आणि असहाय्य होता. तरी देखील
हा दरिद्री लाजार सहनशील होता आणि परमेश्वरावर त्याचा विश्वास होता. मग पुढे काय झालेलं आहे तर ह्या दोघांचंही जीवन संपलेलं आहे. दोघेही मरण पावतात आणि मग लाजार ज्या वेळेस मरण पावतो तेव्हा देवदूत त्याला अब्राहमाच्या उराशी म्हणजेच स्वर्गामध्ये नेऊन ठेवतोय. आणि श्रीमंत मनुष्य देखील मरण पावतो आणि तो नरकामध्ये जातो आणि मग तो अधोलोकामध्ये यातना भोगत आहे. मग श्रीमंत मनुष्य ज्या वेळेस दृष्टी वर करून पाहतो तेव्हा त्याला अब्राहमाच्या जवळ उराशी बसलेला लाजार दिसतो आणि मग श्रीमंत मनुष्य म्हणतो, हे बाप्पा अब्राहमा, माझ्यावर दया करून लाजारला पाठव, यासाठी की त्याने आपल्या बोटाचे टोक पाण्यात बुडवून माझी जीभ थंड करावी, कारण ह्या जाळात मी खूप त्रास आणि क्लेश भोगत आहे. आणि मग अब्राहम म्हणत आहे की मुला, तू आपल्या आयुष्यात आपले सुख भरून पावलेला आहेस, तसा लाजार आपलं दुःख भरून पावलेला आहे. तू याची आठवण कर. आणि आता त्याला इथे समाधान मिळत आहे आणि तू मात्र त्या ठिकाणी क्लेश भोगत आहे. या उदाहरणामध्ये आपल्याला असं दिसून येतं की ह्या श्रीमंत मनुष्याला पश्चाताप झालेला आहे, परंतु हा पश्चाताप उशिरा झालेला आहे. ज्या वेळेस तो नरकात गेला त्यानंतर तो नरकात गेल्यानंतर स्वतःसाठी पश्चाताप करत आहे, परंतु आता या पश्चातापाचा काहीही फायदा नाही. म्हणून प्रियांनो, पश्चाताप करताना वेळेत करावा, उशिरा पश्चाताप करू नये. या श्रीमंत मनुष्याने संधी गमावली. ज्या वेळेस तो भूतलावर होता त्यावेळेस त्यांनी त्या ठिकाणी पश्चाताप केला असता तर तो नरकात नक्कीच गेला नसता प्रियांनो, परंतु त्याने ही पश्चातापाची संधी गमावली आणि तो नरकात गेला. त्याच्याजवळ खूप संपत्ती होती, परंतु त्याने त्या संपत्तीचा उपयोग गरीब लोकांना मदत करण्यासाठी केला नाही. त्याच्या दारामध्ये हा दरिद्री लाजार फोडांनी भरलेला तिथं अन्नासाठी बसून राहत असायचा, परंतु त्याने या श्रीमंत मनुष्याने त्या दरिद्री लाजाराला केव्हाही मदत केली नाही. जर त्याने अशी मदत केली असते तर त्याचा नक्कीच उद्धार झाला असता प्रियांनो. म्हणून बायबलमध्ये मत्तेय याचा 16वा अध्याय आणि 26वे वचन आम्हाला सांगतं, मनुष्याने सर्व जग मिळवले आणि आपला जीव गमावला तर त्याला काय लाभ? अथवा मनुष्य आपल्या जीवाबद्दल काय मोबदला देणार? पहा प्रियांनो, जर मनुष्याने या जगातल्या सगळ्या गोष्टी मिळवल्या, अख्खं जग मिळवलं, जग जिंकलं, पण जर आपला स्वतःचा जीव गमावला आणि जर स्वतःचा आत्म्याचा जर नाश केला तर त्याला काय लाभ आहे? त्याचा काय फायदा आहे? अथवा मनुष्य आपल्या जीवाबद्दल काय मोबदला देणार? आज आम्ही अनेक जगातली सुख संपत्ती, घरं, दारं, गाड्या, सर्व काही आम्ही मिळवलं, सर्व मिळवलं, पण जर आम्ही आमच्या आत्म्याचा नाश केला तर त्याचा काय लाभ आहे प्रियांनो? मरणानंतर पश्चाताप शक्य नाही. या श्रीमंत मनुष्याने नरकात गेल्यानंतर पश्चाताप केला, परंतु त्याचा काहीही उपयोग झाला नाही. म्हणून आजच संधी आहे प्रियांनो, आजच संधी आहे. आम्ही आजच पश्चाताप केला पाहिजे. पश्चाताप कधी करावा? ज्या वेळेस आम्हाला आमच्या पापाची जाणीव होते, लगेचच विलंब न लावता आम्ही पश्चाताप करावा. आम्ही जिवंत असतानाच आम्ही पश्चाताप करावा. मेल्यानंतर पश्चाताप करता येत नाही प्रियांनो. आपण पाहतो की ज्यावेळेस प्रभू येशू ख्रिस्ताला वधस्तंभावर खिळले आणि मध्यभागी येशू ख्रिस्त होता आणि त्याच्या 2 बाजूला 2 चोर खिळलेले होते आणि त्यापैकी एका चोराने प्रभू येशूची निंदा केलेली आहे आणि तो म्हणत आहे, तू ख्रिस्त आहेस ना?
तर स्वतःला वाचव आणि आम्हालाही वाचव. या पहिल्या चोराने प्रभू येशूची थट्टा केली, निंदा केली की तू जर ख्रिस्त आहेस ना तर मग स्वतःला वाचव आणि आम्हाला पण वाचव. परंतु जो दुसरा चोर होता त्याने त्याचा निषेध केलेला आहे आणि म्हटलेलं आहे की तुलाही तीच शिक्षा झालेली असताना सुद्धा तू देवाला भीत नाहीस काय? आपली शिक्षा तर यथान्याय आहे, कारण आपण आपल्या कृत्याचे योग्य फळ भोगत आहोत, परंतु यांनी काही अयोग्य केले नाही. प्रभू येशूने काय अयोग्य केलं होतं? तो निर्दोष कोकरा होता. त्याला पाप काय होते हे सुद्धा माहीत नव्हतं. पण प्रभू येशूवर आमच्या सर्व मानवजातीचं पाप त्याच्यावर लादलं गेलं आणि प्रभूने ते पाप त्याच्यावर स्वतःवर घेतलं आणि तो त्या वधस्तंभावर खिळलेला आहे. हे त्या चोराने पूर्ण जाणलेलं होतं आणि म्हणून तो म्हणत आहे की आपण जी शिक्षा भोगत आहोत ती यथान्याय आहे, परंतु याने काहीच केलेलं नाही तरी सुद्धा तो शिक्षा भोगत आहे. आणि मग त्याने म्हटलेलं आहे, अहो येशू, आपण आपल्या राजाधिकाऱ्याने याल तेव्हा माझी आठवण करा. त्याने ओळखलं प्रभू कोण आहे आणि प्रभू आमच्या पापांची क्षमा करणारा आहे, म्हणून त्याने त्या ठिकाणी पापकबुली दिलेली आहे. आणि तो म्हणत आहे की अहो येशू, आपण आपल्या राजाधिकाराने याल तेव्हा माझी आठवण करा. आणि येशू त्याला म्हणाला, मी तुला खचित सांगतो, तू आज माझ्याबरोबर सुखलोकात असशील. आणि प्रभूने खूप सुंदर त्याला उत्तर दिलं की मी तुला खचित सांगतो की आज तू माझ्याबरोबर सुखलोकात असशील, तू आज माझ्याबरोबर स्वर्गात असशील. कारण त्याने त्याच ठिकाणी पश्चाताप केला, त्याला तारण मिळालं आणि त्याला सुखलोक मिळालेला आहे. या दुसऱ्या चोराने शेवटच्या क्षणी त्या वधस्तंभावर मरत असताना देवाला स्वीकारलेलं आहे. त्याला तारण प्राप्त झालं, त्याने त्याच्या पापाची कबुली त्या ठिकाणी दिली आणि त्याने पश्चाताप केलेला आहे आणि त्याला प्रभूने स्वर्गराज्यात प्रवेश दिलेला आहे. प्रियांनो, आज आम्हाला ही संधी मिळालेली आहे. हे जीवन जगत असताना आम्हाला देवाने पुन्हा एक वार ही संधी उपलब्ध करून दिलेली आहे. आम्ही मानव आहोत, आम्ही चुकतो आणि म्हणून आम्हाला पश्चाताप करणं अतिशय गरजेचं आहे. म्हणून आज आम्ही क्षणाचाही विलंब न लावता देवाच्या चरणाजवळ बसू आणि पश्चाताप करू, कारण मरणानंतर आम्हाला पश्चाताप करता येत नाही. जोपर्यंत आम्ही हे जीवन जगत आहोत तेव्हाच आम्ही पश्चाताप करू आणि निश्चित परमेश्वर आम्हा सर्वांना क्षमा करेल आणि तो त्याच्या सोबत आम्हाला सुखलोकात घेईल असा आम्ही विश्वास त्या प्रभूवर ठेवूयात. परमेश्वर करो आजचं वचन तो आपणा सर्वांसाठी आशीर्वादाचं करो आणि त्याच्या नावाला मान सन्मान आणि गौरव युगानयुग असो. आमेन, आमेन.